शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 झाला का कोरा. अरे सुधारा रे उरट्या आपण बी किती दिवस अजून त्याशी गुण गाणार रे. अरे या कोणतंच सरकार असं नाही ती शेतकऱ्याची हिताचं आहे. या ना काय केलं आपल्या शेतकऱ्याला म्हणजे सातबारा कोरा करू निवडून आले सत्तेवर बसले आणि आता शेतकऱ्याची कर्जमाफी करायच्या टायमाला द्या ना काय अटी घातल्या. ज्याच्याकडं गाडी आहे चारचाकी त्याला नाही, ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला नाही. पुन्हा ज्या शेतकऱ्याला मागच्या 2 वर्षात ज्या काही कर्जमाफीमध्ये लाभ घेतला होता त्याला नाही, ज्या शेतकरी 2 वर्षापासून सनी नियमित थकबाकी भरू राहिले त्यालाचे 50,000 भेटणार आहे. म्हणजे हे नुसती फसवायची कामं आहे अशी काहीच नाही. फक्त आपल्या शेतकऱ्याला गाजर दाखवायचं आणि आपण बी ते गाजर पाच नीटच पळायचं. अरे सुधरा जर शेख आपल्या कष्टाची दाम घ्यायला शिका. अरे अक्षरशः या सरकारनं काय केलं, जेव्हापर्यंत आपल्या घरामध्ये कापूस होता, सोयाबीन होती, मक्का होती, तुरी होत्या, म्हणजे जेवढे पिकं होते तोपर्यंत या ना आपल्या पिकाचे अजिबात भाव वाढवून नाही. या ना काय केलं कापूस त्यावेळेस 7,000 रुपयांनी नेला, सोयाबीन नेली 4,000ना, 3,500ना, मक्का नेली 1,500-1,600 रुपयांना आणि आपल्या घरातून चेक धुवा झाला द्यायचा. तेव्हा यांना कापसाला द्याला 10,000 रुपये भाव, सोयाबीनला द्याला 7,000 रुपये, पुन्हा मक्काला द्याला 2,000 रुपये. म्हणजे याय सकत झाला नुसती दाखवायची दात इकडे यायचे खायचे इकडे बरं का. हे कधी पण लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत शेतकरी शांत आहे ना तोपर्यंत साहेब तुम्ही मस्तपैकी मजा करा. ज्या दिवशी शेतकरी एकजूट होईल त्या दिवशी ना तुमचं गाजरच तुम्हाला नाही फेकून आणि तर तुमचे बोट वाचणार नाही. सांगायची एकच या शासनानं आहे ना शेतकऱ्यांची हिताचा आजपर्यंत एक बी निर्णय घेतला नाही. अक्षरशः खता औषधाचे भाव जर कधी पाहिले तर आवाळाला भिडे शेतीकाराकडे हे सुद्धा कळ्यांनी. आणि आज रोजी ट्रॅक्टरना ज्या लोकांना बैल कोसण ट्रॅक्टर गेले त्याला तर फाशीच घ्या टायमाला अशी गंमत झाली. आणि साहेब तुम्हाला एकच सांगणं आहे, अजून किती दिवस तुम्ही शेतकऱ्याला फसवणार आहे. आणि शेतकरी आमची कधी आहे हो, यायला भलतं लागत होतं ना ज्या ठोकून. आता अरे सरकार कुठलंही असं द्यायडे हो, आपल्या हिताचं एक पण नाही आहे. सांगायची एकच आहे, आपल्या कष्टाचा दाम मागायला कुठंतरी उभं राहून सनी शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतः उभं राहणार नाही, भांडणार नाही, तोपर्यंत तुमच्या पिकाला भाव भेटणार नाही. आणि तुमचे कुठलेच निर्णय अरे विचार करा बाबा हो, ती खताची गोणी अक्षरशः 2,200-2,000 रुपयाला झाली आणि तुम्ही तरी तसेच आपले खताडं भरून टोराली उन्हाळ्यामध्ये जर लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला बी रे. अरे आता तरी उठा जागे वाजर शेक आणि डोळे उघडा. नाही तरी ना खोटी गोष्ट सांगत नाही, घालायला चड्डे बी राहणार नाही आपल्याला. तिगळा तुगळायच्या घालू राहिलो आता तर ते बी राहणार नाही रे बाबा. सुधरा सुधरा जर